लिपिक या पदासाठी टायपिंगची परीक्षा कशी घेतली जाते? तर मित्रांनो, टायपिंगची परीक्षा ही संपूर्णपणे ऑफलाईन पद्धतीची असते. ऑफलाईन याचा अर्थ असा असतो, की एक्झाम्पल समजा या ठिकाणी तुमचं काय आहे, पीसी आहे आणि या ठिकाणी बसण्याची चेअर आहे आणि तुम्हाला एक प्रकारचा काय दिला जातो, हार्ड कॉपी दिली जाते, पॅसेज दिला जातो आणि हा पॅसेज बघून तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी टाइप करायचा आहे. हा जर कीबोर्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, पूर्ण टाइप करायचं आहे. अशा पद्धतीची तुमची टायपिंगची एक्झाम ही घेतली जाते. परंतु आता यामध्ये सर्वात जे काही सोपी टायपिंग कोणती आहे? हार्ड कॉपी जर तुम्हाला दिली, तर ते तुम्हाला सोपं जाईल किंवा डायरेक्टली ऑनलाईन जर तुम्हाला पॅसेज तुमच्या डोळ्यासमोर दिला, तर कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला जास्त गुण मिळतील. मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ते तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यामध्ये एक प्रकारची थिअरी आहे. जर तुम्ही या ठिकाणी हार्ड कॉपी घेऊन जर टायपिंग करत असाल, तर जास्तीत जास्त चुका निघण्याची शक्यता असते आणि मार्क देखील कमी पडण्याची शक्यता असते. परंतु डायरेक्टली स्क्रीनवर जर पॅसेज दिला, तर संपूर्ण लक्ष स्क्रीनवर असते आणि चुका हे अत्यंत अल्प प्रमाणामध्ये होतात. त्याच्यामुळं ही जी काही हार्ड कॉपी देऊन टायपिंग घेतली जाते, ही सर्वात हार्ड टायपिंग असते. मग याची तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. जर यामध्ये जर तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकणार नाही. मग ही प्रॅक्टिस करायची कशी? कंटेंट आणायचं कुठून आणि कशा पद्धतीने करायचं? किती वेळ आपल्याला या ठिकाणी टायपिंगला बसायचं आहे, तर आपला या ठिकाणी स्कोर चांगल्या पद्धतीचा येईल. कारण लेखी परीक्षेमध्ये 90 पैकी 80-85 गुण घेऊन सुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणी टायपिंगमध्ये फेल होतात. कारण त्यांना काही टायपिंगचं लॉजिक माहीत नसते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते विद्यार्थी काय होतात, फेल होतात आणि जे काही लिपिक म्हणून जॉइन व्हायचंय, तर ते देखील शक्य होत नाही. मग यासाठी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती घेण्या अगोदर तुमचे काही डाउट्स असतील, तर त्यासाठी आपण एक वेबिनार ठेवलेला आहे आणि तो वेबिनार उद्या म्हणजे 23 तारखेला सायंकाळी 7 वाजता आपण घेणार आहोत. या वेबिनारमध्ये सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत, की जे काही क्लर्क या पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे, त्याचं पॅटर्न कसं आहे, स्ट्रॅटेजी काय आहे, कोणकोणत्या प्रकारचे पुस्तकं आपल्याला यूज करायचं, कमी वेळेमध्ये जास्त मार्क कसे घेता येईल आणि टायपिंगसाठी आपल्याला पात्र कशा पद्धतीने होता येईल, यासाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे. जास्तीत जास्त संख्येनं जॉइन व्हा आणि त्याच्यानंतर या पदासाठी आवश्यक असणारा तेवढा सर्व कंटेंट्स आपण तयार केलेला आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. कारण मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याजवळ कितीही पुस्तक असू द्या किंवा कंटेंट असू द्या, जर एक्झामशी रिलेटेड जर तुम्ही अभ्यास केला नाही, तर तुमचे मार्क त्यामध्ये येणार नाही. तर त्याच्याशी रिलेटेड आपण कंटेंट्स तयार केलेले आहे. क्वेश्चन सेट आहे, टायपिंगचे पॅसेजेस, कॉम्प्युटरचे क्वेश्चन आहेत. सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आपण पाहूया या ठिकाणी समजा मित्रांनो, तुम्ही काय करत आहात, टायपिंग करत आहात, तर ही टायपिंग हार्ड कॉपी दिली जाते आणि ती सर्वात हार्ड टायपिंगच असते. तर त्याची आपल्याला काय करावं लागणार आहे, आजपासूनच तयारी करावी लागणार आहे. कारण विद्यार्थी ही पोस्ट मिळवण्यासाठी 3-3 वर्षानं काय करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. तरी देखील त्यांचं लक साथ देत नाही आणि ते विद्यार्थी फेल होतात. परंतु किंचितच विद्यार्थी फेल होतात टायपिंगमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंगला सुरुवात केली त्यांच्यासाठी ठीक आहे. परंतु ज्यांनी केली नाही, त्यांनी आजपासूनच सुरुवात करा आणि संपूर्ण टायपिंग हार्ड कॉपी काय करायची, तुम्हाला त्या ठिकाणी हार्ड कॉपी घेऊन प्रॅक्टिस करायची आहे. दररोज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. दररोज सकाळी 1 तास आणि सायंकाळी 1 तास तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. तरच तुम्ही या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकणार, अन्यथा टिकणार नाही. या संदर्भामध्ये तुम्हाला काही जरी अडचण असेल, तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. WhatsAppचा आपला नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही SMS करू शकता किंवा कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट्स देखील करू शकता. तर जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपले टेलिग्राम चॅनल आणि YouTube चॅनल तसेच Instagram देखील आहे. त्या ठिकाणी तुम्ही जॉइन व्हा.